नमस्कार. नेहमीची तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा घरात भाजीपाला नसेल आणि अचानक पाहुणे आले तर काय भाजी करावं असं जर सुचत नसेल तर मी तुम्हाला दाखवणार आहे एक अतिशय आणि पारंपरिक अशी चविष्ट रेसिपी. चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. मूग डाळ, हरभरा डाळ आणि तुरीची डाळ. तर इथं मी 2-2 चमचे असे घेतले आहेत. तुम्हाला जर जास्त मसाला करून ठेवायचा असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. आणि इथं लाल मिरच्या, सुक्या मिरच्या घेतल्या आहेत आणि बेडगी 2-3 घेतले आहेत. तर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की चण्याची डाळ टाकू, नंतर तूर डाळ आणि मग मुगाची डाळ टाकून आपण मंद आचेवर असं आपण कढईमध्ये डाळी टाकून घेतल्या आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी मंद आहे आणि मंद आचेवर आपल्याला छान अशी लालसर होईपर्यंत डाळ ही परतून घ्यायची आहे. डाळ परतल्यामुळे भाजीला जो खमंगपणा येतो ना तो अगदी खूप छान येतो, खरंच वेगळा असतो. तर अगदी मंद आचेवर आपल्याला ही डाळ परतून घ्यायची आहे. वेळ लागतो पण डाळ परतून घ्यायची आहे. डाळ थोडीशी परतत आली की आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. सुक्या मिरच्या घेतल्या आहेत मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्या ह्या लाल सुक्या मिरच्या जास्त घेऊ शकता. कितपत तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता. आणि ह्यामध्ये मी 5 ते 6 अशा साध्या मिरच्या आणि 2-3 बेडगी मिरची टाकली आहे. तर आता खमंग अशी आपली डाळ परतली आहे, लालसर होईपर्यंत परतून घेतली आहे. आता डाळ काढून घेऊया आपण. कढईमध्ये तेल जे शिल्लक राहिलं आहे ते तसंच ठेवूया आणि परतलेली डाळ थंड व्हायला ठेवू. 1 वाटी असं मी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये लाल मिरची पावडर घातली आहे, धना पावडर, थोडासा गरम मसाला, थोडंसं हिंग आणि थोडंसं हळद टाकून आपण घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घेऊया. अगोदर कोरडे मसाले, नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. ही खूप प्रोसेस जुनीच आहे पण ही पद्धत जी वापरली आहे आपण ह्या भाजीमध्ये वड्यांची ती खूप छान आहे. त्यामुळे चव छान येते ह्या रेसिपीची. 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया बेसन पिठामध्ये. तर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडं पाणी टाकून हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं चिकट असतं, थोडा वेळ लागतो पण घट्ट असं मळून घ्यायचं आहे. आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे, सैलसर मळायचं नाही, कारण आपल्याला ह्याची पोळी बनवायची आहे नंतर. आता ही आपण परतलेली डाळ एकदम अशी थंड झाली आहे, मिरच्यासुद्धा थंड झालेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यात घालून आपण अगोदर असं कोरडंच ह्याची पावडर करून घेऊया. आणि ह्यामध्ये होममेड मसाला घातला आहे मी. 2 चमचे घरगुती काळा मसाला टाकला आहे. जर तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तर नक्कीच टाकू शकता तुम्ही. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त काळा मसाला टाकू शकतो. जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर कमी टाकू शकता. इथं 1 लाल मिरची पावडर 1 चमचाभर टाकलं आहे आणि धना पावडर, थोडंसं हिंग टाकलं आहे, लसूण पाकळ्या टाकल्या आहेत 10 ते 15 आणि चांगलं बारीक करून घेतलं आहे. थोडासा गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा आणि ह्याची पावडर करून घेतली आहे. पावडर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकून चांगली अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे. बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. त्याच कढईत मी तेल उरलं होतं आणि थोडंसं अजून टाकून तेल गरम झालं की जिरं टाकलं आहे. जिरं फुललं की लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत 6 ते 7 आणि ह्या लसणाच्या पाकळ्या छान अशा गोल्डन झाल्या की आपल्याला हा आपण बनवून घेतलेला मसाला टाकायचा आहे. तर हा आपण बनवलेला मसाला साईडला ठेवला फ्रीजमध्ये तरीसुद्धा आपण अजून एकदा अशीच रेसिपी बनवू शकतो. तर हा मसाला छान असा परतून झाला आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. ही भाजी आपल्याला कितपत पातळ ग्रेव्ही पाहिजे किंवा रस्सा पाहिजे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी कमी जास्त टाकू शकतो. तर इथं थोडीशी पातळ पाहिजे आणि शिजून आपल्या डाळी आहेत त्या घट्ट होतात म्हणून 2 ग्लास असं गरम पाणी टाकलं आहे मी. आणि ह्या रश्श्याला छान अशी खदखदून चांगली उकळी आली की मगच यात आपल्याला कापलेल्या वड्या सोडायच्या आहेत. तर चांगली आपली ग्रेव्ही झाली आहे. ह्याला उकळी येऊन थोडा वेळ आपण शिजायला ठेवूया. एकीकडे आपण वड्यांची तयारी करूया. बघू शकता तुम्ही छान अशी उकळी येते. 5 मिनिटासाठी आपण तसंच मंद आचेवर उकळी येऊन दिली आहे आणि आपण
आपण जे बेसन पीठ मळून घेतले होते त्याचा एक गोळा घेतला आहे लहान छोटा आणि ह्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आता ह्याला लाटण्यासाठी आपण गव्हाचं किंवा ज्वारीचं सुद्धा पीठ घेऊ शकतो किंवा बेसनचं सुद्धा. आणि जो आपण वाटण तयार केलं होतं डाळीचं तो मसाला आपण लावून घेत आहोत. छान असं पसरवून घ्यायचं आणि त्यावरून कोथिंबीर भुरभरून घ्यायची मस्त अशी बघू शकता. आणि आता हे फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने. हे आपण फोल्ड केलं आहे आणि फोल्ड केल्यानंतर चाकूने ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर बेसन पीठ थोडंसं चिकट असतं म्हणून चाकूला थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं म्हणजे ह्या वड्या छान अशा कट होतात ह्या पद्धतीने. आणि तुम्हाला हवे तेवढ्या मोठ्या किंवा छोट्या आपण वड्या कट करू शकतो. अजून त्याच पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतली आहे आणि जो आपण वाटण बनवलं होतं डाळीचं तेच टाकलं म्हणजे पसरून घेतलं आहे. आणि त्याच पद्धतीने आपण कोथिंबीर ह्याच्यावर कट करून भुरभुरून घेतली आहे. आणि आता ही फोल्ड करून घेऊया पोळी. ह्या भाजीची चव अतिशय अप्रतिम लागते. तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा. डाळीची वडी म्हणतात ह्या भाजीला. आता त्याच पद्धतीने आपण पहिली कशी पोळी फोल्ड केली आणि चाकूने कट करून घेतली त्याच पद्धतीने आपण कट करून घेत आहोत. आणि आपण चाकूला तेल लावून घ्यायचं सुरीला म्हणजे कट करताना वड्या छान अशा कट होतात. तर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या फोल्ड करून मी कट करून घेतल्या आहेत. आपली ही डाळीचा जो रस्सा आहे आपण वाटणाचा तर मस्त असा खदखदून उकळी आली आहे आणि 10 मिनिटासाठी छान असं शिजवून घेतलं आहे त्याला. तर आता आपण वड्या ह्या ग्रेव्हीत सोडूया. ग्रेव्ही चांगली उकळलेली आहे, उकळलेली पाहिजे, त्यामुळे वड्यांचा आकारसुद्धा टिकून राहतो आणि छान फुलतात वड्या. वा, मस्त सुगंध सुटलाय. आपली परतलेल्या डाळीची वडीची भाजी तयार आहे. आणि तुम्ही ही भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता. खूप छान लागते, ट्राय करा नक्की. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. त्यामुळे आपल्या सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एक लाईक तुमचं खूप महत्त्वाचं आहे, नक्कीच लाईक करा. आणि खूप छान मस्त अशी आपली डाळीच्या वडीची भाजी तयार आहे.